करना कुशल सौप संपदा सचेत परियो दपना एक मुद्दा नुसा सनंती। ईश्वर शांति दूत महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, ईश्वर रत्न भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे जीवन उज्ज्वल करते महात्मा ज्योतिबा फुले या रत्नांना प्रथमतः अभिवादन करून आज ज्या परिवारामध्ये, ज्या नगरामध्ये, ज्या शहरामध्ये आज हा कार्यक्रम आपण आयोजित केलाच, असं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी नंदनवन कॉलनी या ठिकाणी आपण बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ ज्या महिला मंडळीने या ग्रंथाची सुरुवात केली असा यशोधरा महिला मंडळ नंदनवन कॉलनीत यांना प्रथमतः खूप खूप मंगल कामना देतो। ज्या परिवारामध्ये, ज्या घरी हा ग्रंथ वाचल्या जाते, ज्या बंगल्यात ग्रंथ वाचल्या जाते, ते आमचे महाउपासक सोनने परिवार यांना खूप खूप धन्यवाद देतो, मंगल कामना देतो। आणि जे या ग्रंथ ऐकण्यासाठी येतात असे आमचे संपूर्ण जुने उपासक आहेत। मग त्याच्यामध्ये गवडे मॅडम असतील, आमच्या कांबळे मॅडम असतील, त्याच्यानंतर दुसऱ्या कांबळे मॅडम, विठ्ठलाच्या कांबळे मॅडम असतील, असे सर्व महिला मंडळ आहेत की त्यांचे नाव घेतात आपण सर्वजण, की माझ्या जवळपास 15-20 वर्षाचे आमच्या दांडगे मॅडम असतील, असे सर्व महिला मंडळ, आपल्या सर्वांना मी तुमच्या परिवाराला खूप खूप मंगल कामना देतो, तुम्हाला मंगल कामना देतो। ज्यांनी तुम्हाला प्रेरित केलं, ज्यांनी तुम्हाला इथे येण्यासाठी वेळ दिला, असे साहेब, तुमच्या सर्वांचे साहेब लोकांना सुद्धा प्रथमतः मंगल कामना देणं मी माझं कर्तव्य समजतो। प्रियजनो, आपण वर्षवास कालखंडामध्ये हा जो बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचण्याची तुम्हाला संधी मिळाली, पुण्यकर्म करण्याची संधी मिळाली। खर तर बाबासाहेब म्हणतात, जिच्या हाती धम्माची दोरी ती जगाला उद्धारी। बघा, बाबासाहेबांचं उदाहरण किती महान आणि पवित्र आहे। म्हणजे त्या काळात बाबासाहेब बोलले की जिच्या हाती धम्माची दोरी ती जगाला उद्धारी। मला तुमचे अनुभव ऐकताना, तुमच्याकडे बघताना मला बाबासाहेबांच्या विचाराची जाणीव झाली की बाबासाहेब म्हणत होते की ज्या देशामध्ये जास्त शिकलेल्या महिला असतील त्या देशाची प्रगती लवकर होईल, असे बाबासाहेब म्हणत होते। आजची गरज आहे, आजच्या काळाची गरज आहे। आज नेमकं काय झालं की औरंगाबाद शहरातील आमच्या सर्व महिला अगदी बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला संसाराचं काम करून, संसाराची जबाबदारी पार पाडून त्या दिवसातला एक अर्धा तास, 15 मिनिटं, 1 तास जो काय असेल तो माझ्या संसारातला मी बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला वेळ देतो। ही कुणगाट आमच्या महिलांनी सर्वांनी मनात बांधली, त्याबद्दल तुम्ही तुमच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। कारण गाव करे ते राव करत नाही, हे की नाही? महिलांपुढे घरातला मुख्यमंत्री कोण असते? घरातला मेन मुख्यमंत्री कोण आहे? का नाही? घरातले मुख्यमंत्री आहात तुम्ही, बाकी मंत्र्याचं काही चालत नाही। मुख्यमंत्र्यांना हालचाल केली की सर्वच काही होणार, तसं काही चालत नाही। आणि म्हणून घरातला मुख्यमंत्री धार्मिक असणं फार गरजेचं होतं। आज आमच्या काळाला गरज होती। गेल्या 27 वर्षापासून धम्मपरिषद आम्ही घेतो, त्याचा उद्देशच तो होता। आणि म्हणून मला आनंद वाटतोय की 27 वर्षानंतर या धम्मपरिषदला फळ आलं की प्रत्येक नगरातली महिला पांढर शुभ्र वस्त्र घालून बुद्धांचं उदान, बुद्धांची धम्मदेशना ऐकण्यासाठी, बुद्ध आणि धम्मग्रंथ वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी धडपड करत आहे। हे खरं तर भीमटेकडी या ठिकाणी गेल्या 27 वर्षांपासून धम्मपरिषद घेतो, त्याचं फळ मात्र मला ऐकायला आणि बघायला मिळते। मला याचा खूप मोठा आनंद होतो। मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की पहिल्यांदा बंगल्यातून काढण्यासाठी साहेब काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, ते जर साहेबांनी जरी हो दिला तर नातेवाईक काय म्हणतील, नातेवाईकांनी हो दिला तर शेजारचं म्हणेल, कोणता भंती ज्याला त्यासोबत दिवसभर फिरते म्हणून, असं म्हणायचे लोक। कारण मला सुरुवातीला मी लेडीज आहे असं म्हणतच नव्हते,
गवळीबाई झाल्या, कांबळीबाई झाल्या, गुंजरगेबाई झाल्या, यांच्या साहेबांना सांगतो एक मुलगा घेते ते बाळ पूर्ण औरंगाबाद शहरात फिरतात. ते साहेब लोकांना आश्चर्य वाटायचं की कोणता मुलगा आहे बाबा, आहे की नाही. म्हणजे अशी परिस्थिती. आणि साहेब लोकांचे मी आभार त्यासाठीच मानले कारण त्या साहेबांनी गेल्या 27 वर्षापूर्वी इंजिनिअरच्या बायका ते इंजिनिअर ड्युटीला जातात, लाख लाख 2-2 लाख पेमेंट कमावतात आणि त्यांच्या पत्नी माझ्यासोबत 1 रुपया 2 रुपये दान मागतात. बघा ना प्रियजनो, मेलेला माणूस आणि जिवंत माणूस किती मोठं अंतर आहे त्याचं. आज जे भीमटेकडीचं डेव्हलपमेंट झालं किंवा भीमटेकडी जेवढे नंदवून झाले याचं कारण की तुम्ही आहात. मी एक मूर्ख आहे, मी समोर आहे, परंतु देणारे आणि त्याचा विल्हेवाट व्यवस्थित लावण्याचं काम मात्र तुम्ही महिलांनी केलं. आणि म्हणून बाबासाहेबांच्या वाक्याची जाणीव ठेवणं, बाबासाहेबांच्या वाक्याची आठवण ठेवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. कारण मी लोकांना नेहमी उपासकांना सांगतो की तुम्हाला आणि मला बाबासाहेबांच्या विचाराची, बाबासाहेबांच्या विचार प्रेरणेची आपल्याला आजच्या काळाची गरज आहे. येणाऱ्या 3ऱ्या पिढीमध्ये आपल्याला बाबासाहेबांचा धम्म ट्रान्सफर करायचा आहे. 3ऱ्या पिढीमध्ये बौद्ध धम्म ट्रान्सफर करायचा आहे. मागच्या 2 पिढ्या आपल्यापर्यंत चांगले आलेत, आतापर्यंत आपल्याला बुद्ध धम्म संघ करू लागला, परंतु येणारी 3री पिढी तुमचे नातू, तुमचे पत्रुंड यांना जर बौद्ध धम्म शिकवायचं असेल तर तुम्हाला आजपासून खुणगाड बांधावं लागेल की मला बुद्ध आणि धम्मग्रंथाचे वाचन आलं पाहिजे, त्यातल्या स्टोरी मला पाठ झाल्या पाहिजे, त्याचबरोबर मला पंचशील पाठ झालं पाहिजे, मला माझी आचारसंहिता पाठ झाली पाहिजे आणि आचारसंहिता होऊन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ या ग्रंथामधील छान छान जे स्टोरी आहेत, एक होता राजा आणि एक होती राणी, ही स्टोरी आता जमणार नाही. कारण आपले नातू लय हुशार झाले. आता झोपत असताना दोन्ही बाजूला नातू झोपल्यानंतर ती गोष्ट सांग म्हणते, मला कहाणी सांग म्हणते. मग एक होता राजा आणि एक होती राणी, ती पूर्वी आपण ऐकत होतो, आता ऐकत नाही, आता लय हुशार झाले ते. म्हणजे राजा राणी नव्हती का मम्मी, दुसरं काही सांग म्हणते. मग तेव्हा तुम्हाला एक होते बाबासाहेब, एक होती रमाई, काय सांगावं लागेल, एक होते बाबासाहेब, एक होते रमाई, एक होते बुद्ध, एक होती यशोधरा, एक होते रामजी, एक होती भीमाई. हे उदाहरण तुम्हाला द्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला त्याची गरज आहे, त्यासाठी तुम्हाला बुद्ध आणि धम्मग्रंथाची वाचण्याची गरज आहे. जर तुम्ही झोपताना मुलगा तुमच्या नातानं जर विचारलं, आई आपला देव कोणता आहे, आज प्रश्न विचारतात. कलियुगला वेगळं झालंय. पूर्वी आपल्याला आतापर्यंत देव कळत नाही, काय जाऊ दे, माझी सासू पूजत होती मी पण पुजतो, माझे साहेब म्हणतात म्हणून मी पुजतो, माझी आई पुजते म्हणून मी पुजतो. आज आता तसं नाही. आता ती विचारते तुम्हाला आपला देव नेमका कोणता का मम्मी, आपण कुठल्या देवाला पूजायचं का, आपला देव आपल्या देवानं काय सांगितलं का. मग तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो काय करावं, कसं सांगू आपण आपला देव कोणता आहे. मग तुम्हाला आला पाहिजे की आपला देव बाबासाहेब आहे, आपला देव बुद्ध आहे, आपली देवी रमाई आहे, आपली देवी भीमाई आहे, आपली देवी यशोधरा आहे, आपली देवी सावित्री आहे. हे आलं पाहिजे. जर ते आलं नाही, जर आता नवरात्र बसतात, नवरात्रामध्ये जर तुमच्या नातीनं विचारलं की आई आपली देवी कोणती आहे, तुम्हाला 9 देव्या पाठ झाल्या पाहिजे, आल्या पाहिजेत. तुम्ही रमाबाई पासून जिजाई पासून सावित्री पर्यंत तुम्ही आज सर्व इतिहास सांगितला पाहिजे. प्रत्येक दिवशी एका लेडीची स्टोरी सांगितली पाहिजे. 9 दिवसाच्या नवीन 9 देवी तुम्ही बसवल्या पाहिजे. छान छान तिला साडी आणायची, आपणही साडी घालायची आणि तिला ती पाठ करून दाखवायचं ही आपली देवी आहे. तिने म्हटलंच नाही पाहिजे की आपली ती देवी कोणती आहे.